भात वरणाबरोबर तोंडी लावायला किंवा जेवताना सुकी भाजी म्हणून हा मसाला शेवगा तुम्ही बनवून पहा. खूप मस्त लागतो. नमस्कार, मी सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण मसाला शेवगा कसा बनवायचा ते बघतोय. उन्हाळ्यामध्ये शेवगा मुबलक मिळत असतो. हा आमच्या शेतामधला शेवगा आहे. कुठलेही फर्टिलायझर्स न वापरता हा ऑर्गॅनिक शेवगा आहे. यातल्या 3-4 शेंगा मी कापून घेणार आहे आणि बाकीच्या शेंगा शेजाऱ्यांना वानोळं देणार आहे. तर मी 3 शेंगा कापून घेतल्या आहेत. याची थोडीशी साल ठेवली आहे. आधी ह्या शेंगा उकडून घ्यायच्यात. त्यासाठी पॅनमध्ये ग्लासभर पाणी ठेवले. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर शेंगा यामध्ये घालून याला 80% शिजवून घ्यायचं. आणि शिजण्यासाठी पाणी कमीच घाला. शेवगा शिजतोय तोपर्यंत आपण एक वाटण बनवूयात. तर अर्धी वाटी शेंगदाणे मीडियम गॅसवर भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजले की यामध्ये 2-3 चमचे सुकं खोबरं घालून भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग बदलला आहे. तर आता यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून गरम करून घेऊयात. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि यामध्ये कोथिंबीर घालून याला जरा जाडसर बारीक करायचं. तर हे पहा 3-4 मिनिटात शेवगा अर्धवट शिजला आहे. याला पूर्ण शिजवायचं नाही. आता गॅस बंद करून याला जरा बाजूला ठेवूयात. आता त्यानंतर मीडियम गॅसवर पॅनमध्ये 1 चमचा तेल घातले. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे. जिरे मोहरी चटकली की 1 मोठा कांदा बारीक कापून घालायचा आणि कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाले की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला घालायचा. चिकन मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घातला तरी चालेल. आता त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायची आणि मिनिटभर मसाले चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर आता एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालून टोमॅटो जरा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. शेवगा उकडून जे पाणी शिल्लक राहिलंय ते पाणी यामध्ये घालूयात आणि झाकण ठेवून टोमॅटो जरा शिजू द्यायचा. पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले. आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूयात आणि याला जरा आपण परतून घेऊया. त्यानंतर हा उकडलेला शेवगा घालून मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे मग मसाला आतपर्यंत जातो. तर शेंगा चांगल्या परतून झाल्या आहेत. तर आता शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात. आपण शेवग्याची पातळ भाजी तर नेहमीच बनवत असतो, पण एकदा अशा पद्धतीने मसाला शेवगा बनवून पहा. नक्कीच परत बनवाल तुम्ही.